फुलझाडीची झोपडी लुकलुकणाऱ्या दिव्यांनी सजली होती. घरातील सर्वजण आदित्यच्या लग्नाच्या वरातीची तयारी करत होते. आदित्य त्याच्या खोलीत तयार होत होता. त्याची आवडती मुलगी त्याची जीवनसाथी होणार होती. समीक्षा त्याच्यासोबत त्याच ऑफिसमध्ये काम करते आणि त्याच्या बरोबरीने कमवते. आदित्यची आई शोभाताई खूप उत्साही होत्या की तिची धाकटी सून कमवती आहे आणि तिच्या नातेवाईकांना मोठेपणाने सांगत होत्या की तिची कमावती सून आली तर ती घर भरून टाकेल. ती लक्ष्मी आहे. मोठी सून काय, त्यांनी तिला बाहेर काम करू दिले नाही. आता त्यांचे मन बदलले आहे. अशा वातावरणात आनंदाची गाणी गायली जात होती. कारण कमवती सून येत आहे. ती खूप छान आहे. आदित्यच्या आत्याने आदित्यच्या आईची खरडपट्टी काढली, पण शोभाताईंनी ते टाळले आणि त्या तिथून निघून गेल्या. त्यांची मोठी सून नम्रता ही साक्षात सरस्वती स्वरूप आहे. BEd MAची पदवी असूनही तिच्या सासूबाईंनी तिला नोकरी करण्यास स्पष्ट नकार दिला होता. कारण सुनेची कमाई आम्ही खात नाही, घर सांभाळायला मुलगी हवी आहे, असे त्यांनी सांगितले. नम्रताने स्वतःच्या इच्छावर मात केली आणि ती सासू सासरे नणंद आणि दीर या सर्वांची कामे करत होती. पण निसर्गाला काही दुसरेच मान्य होते. दुसऱ्या दिवशी समीक्षा सून म्हणून आली. नम्रताला तिची वहिनी झाल्याचा आनंद झाला आणि तिच्यातली तिचे प्रतिबिंब बघून तिला आनंद झाला की निदान कुणीतरी तिला चहा करून स्वयंपाकघरात मदत करेल. पण नम्रताला तिची वागणूक आणि रंग दुसऱ्या दिवशी समजले. लग्नाच्या पूजेच्या दिवशी समीक्षाला बरीच रोख रक्कम, दागिने आणि कपडे तिच्या माहेरकडून मिळाले. या कार्यक्रमानंतर झालेल्या सभेत आदित्य बोलत होता. पूजेत समीक्षाला मिळालेल्या दागिन्यावर समीक्षाचा अधिकार आहे. उद्या रिसेप्शनमध्ये भेटवस्तू मिळतील. त्या सर्व वस्तू तुम्ही सर्वांनी ठेवून घ्या. तिथे बसलेल्या सासू सासरे, नम्रताचा नवरा आणि अमित या सर्वांनी आदित्यचे म्हणणे मान्य केले. पण नम्रताचे मन अस्वस्थ झाले. आदित्यचे बोलणे ऐकून नम्रताचे मन दुखावले. कारण तिच्या नवऱ्याने म्हणजेच अमितने जेव्हा अमित आणि नम्रताचे लग्न झाले त्यावेळी लग्नात आलेल्या भेटवस्तूवर नम्रताचा हक्क आहे असे सांगितले नाही. आज दीर आपल्या पत्नीला दिलेल्या वस्तू मोठ्या हिमतीने गोळा करत आहे. समीक्षाला खुश करण्याचा प्रयत्न करताना सासूही स्वतःला विसरत आहे. सासूच्या अशा स्वभावामुळे नम्रताचे मन दुखवले होते. लग्नासाठी आलेले नातेवाईक निघून गेले होते. घरी सासू सासरे, नम्रता आणि अमित, त्यांची 2 मुले, आदित्य आणि समीक्षा असा परिवार होता. ऑफिसला जाताना गडबड असायची. कारण सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत नम्रता वेड्यासारखी सगळी कामं करायची. सासू करत नसे. समीक्षा घरच्या कामात काही मदत करत नव्हती. आदित्य आणि समीक्षा दोघे सोबतच ऑफिसला जायचे आणि समीक्षा नम्रता आणि सासूबाईचा निरोप घ्यायची. बाय आई, बाय वहिनी म्हणायची आणि हात हलवून निघून जायची. नम्रताने तयार केलेला नाश्ता करून समीक्षा तिचा आणि आदित्यचा जेवणाचा डबा भरून ऑफिसला निघून जात असे. समीक्षा घरातील कोणत्याच कामात मदत करत नव्हती. संध्याकाळी समीक्षाला काही मदत करायची असेल तर सासू तिला काम करू देत नव्हती आणि त्यावर सासू म्हणायच्या, नम्रता काम करेल, तिला काम करण्याची सवय आहे. समीक्षा, तू थकली असशील म्हणून तू तुझ्या खोलीत जाऊन आराम कर. यावर दीर आदित्य पण काही बोलत नाही. हा सगळा भेदभाव पाहून नम्रता अस्वस्थ झाली. पण पतीला काही बोलू शकली नाही. कारण अमितला महिलांबद्दल बोलणे आवडत नव्हते. अमित आणि सासरे दोघेही कधी काही बोलले नव्हते. सासरे शांत स्वभावाचे होते. त्यांनी घरातल्या घडामोडींमध्ये कधी ढवळाढवळ केली नव्हती. पाणी डोक्यावरून चालले होते. आता मला काळजी वाटू लागली होती की यावेळी मी नाही बोलली तर या दोघींचा, दीर आणि समीक्षा, घरातील मान वाढत जाईल. त्यामुळे आता त्यांच्या स्वार्थावर नियंत्रण ठेवणे गरजेचे होते. एके दिवशी असे झाले की नम्रताने नाश्त्यासाठी इडली बनवली आणि तिच्या 2 मुलांना देण्यासाठी गरमागरम सांबर इडलीची प्लेट तयार करत होती. त्याचवेळी समीक्षा स्वयंपाकघरात आली आणि म्हणाली, वहिनी, माझा आणि आदित्यचा जेवणाचा डबा तयार करा. माझ्या जेवणाच्या डब्यात 10-12 इडल्या द्या. मी माझ्या मैत्रिणीला खायला देईन आणि आदित्यला 4 इडल्या द्या. दुसऱ्या डब्यात सफरचंद आणि काकडी पण द्या. म्हणजे माझ्या जाऊबाईला वस्तू ऑर्डर करून देण्याची सवय लागली होती. सहज सांगून समीक्षा परत जात होती. तेवढ्यात मी तिला सांगितले की इडली फक्त 8च झाल्या आहेत आणि मी त्या श्रेया आणि श्रेयांशला देत आहे. आणि हो समीक्षा, तूच फळांचा डबा तयार कर
आणि पुन्हा 10 मिनिटांनी इडली तयार होणार आहे, तोपर्यंत तुला थांबावे लागेल. ठीक आहे ना समीक्षा? अहो वहिनी, श्रेया आणि श्रेयांश दोघीही घरी आहेत ना. मला उशीर होतोय आणि आदित्यलाही त्याच्या बॉससोबत दुसऱ्या साईटवर जायचे आहे. वहिनी तू एक काम कर, श्रेया आणि श्रेयांची इडली आमच्या डब्यात भर आणि ज्या दुसऱ्या इडल्या तयार होत आहेत त्या तू त्यांना खाऊ घाल. तिने ताटात ठेवलेली इडली डब्यात टाकायला सुरुवात केली. असे करताना पाहून नम्रताला भरपूर राग आला. मी सकाळपासून किचनमध्ये घामाने भिजून नाश्ता बनवतोय आणि ही राणी माझ्याच मुलांच्या तोंडून इडली हिसकावत आहे. माझ्या सहनशक्तीला मर्यादा आहे. नम्रताने पटकन समीक्षाचा हात धरला आणि तिला सांगितले, हे बघ समीक्षा, आजपासून तू स्वतःचा नाश्ता, दोन्ही वेळेचे जेवण स्वतः बनव. आईंना तू खूप आवडतेस, त्यासाठी त्यांची जबाबदारीसुद्धा तूच घे. आणि हो, यापुढे मी तुझ्यासाठी जेवण बनवू शकत नाही आणि तुझ्या नवऱ्यासाठी सुद्धा जेवण बनवणार नाही. तू माझ्या संयमाचा बांध तोडला आहेस. आज संध्याकाळी माझा निर्णय होईल की मला तुझ्यासोबत राहायचं की नाही. तू कमवतेस पण ते माझ्यासाठी नाही, तर तू स्वतःसाठी. तर समीक्षा सावधान राहा. जावेच्या अशा गोष्टी ऐकून समीक्षा रागाने लाल झाली. ती तिच्या खोलीत गेली आणि जोरजोरात किंचाळू लागली. आदित्य तिला शांत व्हायला सांगू लागला, पण समीक्षा त्यांचा मान सन्मान विसरून स्वतःच्या नवऱ्याला सुद्धा उलटसुलट बोलू लागली. त्यावर तो काहीही न बोलता मांजरीप्रमाणे गुपचूप उभा होता. समीक्षाला समजवायला सासू गेली आहे, तर ती उलट सासूलाच म्हणाली, आई, माझ्या खाण्यापिण्याचा हिशोब घेतला जात आहे. माझ्या कमाईला टोमणे मारले जात आहेत. आता मी या घरात राहू शकत नाही. पण बाळा, काय झालं? सासूला जणू मीठ, मिरपूड आणि हिंगाची फोडणी दिली जात होती आणि त्यासुद्धा अगदी आवडीने होकार देत समीक्षाची बाजू घेत होत्या. त्या तिच्या स्वरात स्वर देत होत्या, कारण कमावती सून कधीतरी रेशमी साडी आणि दागिन्याची पिशवी आणायची, पण त्यांची मोठी सून नम्रता या सर्व गोष्टी कुठून आणणार होती? ती कमवत नव्हती. ठीक आहे बाळा, तू शांत हो. रात्री सर्वांसमोर आपले मत व्यक्त कर. दोघेही टेन्शनमध्ये असल्याने नम्रता आणि आदित्य ऑफिसला गेले नाही. रात्री अमित ऑफिसमधून आल्यावर सगळ्यांना हॉलमध्ये जमवायला सांगितलं. सासू सासरे, अमित आणि आदित्य तिथे उपस्थित होते. नम्रतासुद्धा एकदम शांत बसलेली होती आणि समीक्षा सुजलेल्या चेहऱ्याने एका बाजूला उभी होती. तिला पाहून असं वाटत होतं की जणू तिच्या डोक्यावर संकटाचा डोंगर कोसळला आहे. ती स्वतःला सर्वांसमोर किती गरीब गाय आहे असं दाखवत होती आणि नम्रता वहिनी रणचिडकेचे रूप धारण करते हे तिला सर्वांसमोर दाखवायचं होतं. सासरे विचारू लागले, काय झालं मोठी सुनबाई? त्यावर सासरे बायकोला शिव्या देत म्हणाले, शुभा, तू गप्प बस. तुझ्या दृष्टपणामुळेच आज आपल्या घरात महाभारताचे आखाडे झाले आहेत. तू मोठे सुनेची धाकट्या सुनेची बरोबरी का तुलना करतेस? नम्रता कधी तुझ्याही मोठ्या आवाजात बोलली का? माझ्या आणि तुझ्या सेवेत तिने कधी कमतरता पडू दिली का? आजच्या अशा परिस्थितीला तूच जबाबदार आहे. कुठे नम्रता आणि कुठे तू? नम्रताची तुलना तुझ्यासोबत आणि धाकट्या सुनेसोबत होऊ शकत नाही. अगं समीक्षा, तुझं लग्न होऊन 4 महिने झाले, पण तू किचनकडे किती वेळा डोकवले आहेस? समीक्षा, तुझ्या निस्वार्थ वृत्तीने सर्व काही केले आहे, ज्याची किंमत तू आता चुकवत आहेस आणि तुझ्या सासूच्या सांगण्याप्रमाणे वागत चालली आहेस. तिचं ऐकून तू स्वतःच्या पायावर स्वतःच कुऱ्हाड मारली आहेस. सासूची बाजू मजबूत करून तू खुश आहेस ना? म्हणून मी आज या घराची विभागणी करत आहे. वरच्या मजल्यावर 2 खोल्या आहेत. नंतर अजून 2 खोल्या मी बांधून देईन. घरात सुख शांती हवी असेल तर आदित्य आणि तू, शोभा एकत्र राहा. नम्रता, अमित आणि दोन्ही नातवंडे माझ्यासोबत राहतील. आदित्य, तुला तुझ्या बायकोच्या पैशाचा अभिमान आहे ना? मग लक्षात ठेव की फक्त पैशाने पोट भरत नाही, तर स्वतःला उदरनिर्वाह करणे आवश्यक आहे. समीक्षाला मोठ्या वहिनीला रक्ताचे अश्रू रडून मोठे पाप केले आहे, त्यामुळे आज मला कठोर निर्णय घ्यावा लागत आहे. नम्रतासुद्धा एक शिकलेली मुलगी आहे. कदाचित तिने सासू सासरेच्या आज्ञेनुसार नोकरी केली नसेल आणि तू पैशाची फुशारकी मारत आहेस. मग हे जाणून घे की तिच्या वडिलांनी तिला फ्लॅट दिला आहे आणि तिला महागडे संस्कार दिले आहेत. कदाचित तुला तुझे आई वडील द्यायला विसरले. सासरच्यांच्या बोलण्यामुळे
सासऱ्यांच्या बोलण्यामुळे सासऱ्यांप्रती अत्यंत भक्तिभावाने नतमस्तक झालेली नम्रता घरगुती बाबींमध्ये कधीच बोलली नव्हती. सासरेसुद्धा याआधी घरातल्या अशा गोष्टीवरून कधीच बोलले नव्हते. पण आज ते स्वतःची मोठी सून आणि नातवंडासाठी जणू जगातील सर्वोत्कृष्ट सासरे आणि सर्वोत्कृष्ट आजोबा दिसत होते. ते न्यायाचे मूर्त स्वरूप बनले आणि न्यायाधीश म्हणून त्यांना निर्णय दिला. आदित्य त्यांच्या पत्नी आणि आईसह वरच्या मजल्यावर शिफ्ट झाला. 2 दिवस सुरळीतपणे गेले आणि सासूने दोघांसाठी नाश्ता आणि रात्रीचे जेवण तयार केले. मात्र तिसऱ्या दिवशी घरात परत महाभारत घडले. सासू म्हणायची की तुझ्याजवळ राहण्यापेक्षा मी नम्रताकडे राहीन. तिने मला कधी काम करायला सांगितले नाही. आता शोभाताईंना आपली कमवती सून किती चांगली आहे त्यांना कळत होते. आता घरची कामे करताना सासू सून यांच्यात रोज भांडणे व्हायची आणि या दोघांच्यामध्ये आदित्याला त्रास झाला. तो ना आईला काही बोलू शकला ना बायकोला. वडिलांनी सांगितलेल्या गोष्टीचा तो विचार करत होता. वडिलांनी खरंच म्हटलं होतं, पैशाने सुख शांती कधीच मिळत नाही. तर मित्रांनो, पैसा असला म्हणजे जीवनाचं सार्थक झालं असं नसतं. पैशाची गरज नसतेच असंही नाही. पैशासोबत माणुसकीसुद्धा जपणे फार महत्त्वाचे आहे. पण दोन्ही गोष्टीचा समतोल कसा सांभाळावा आपल्या हातात असतं. त्याबद्दल तुमचं काय मत आहे? आमची ही कथा तुम्हाला कशी वाटली? कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. परत भेटू अशा नव्या कथांसोबत. धन्यवाद.